नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात. दरम्यान सध्या ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. ओबीसींच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जी.आर कसा काढला, भुजबळांचा सवाल. मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर रद्द केल्यास मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू, तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा. ओबीसी बैठकीत वडेट्टीवारांची मागणी. विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द करा आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा. मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू. दिवाळीआधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल. जरांगे पाटलांचा इशारा. तर जी.आर रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगे ही आक्रमक. बापाची पेंड आहे काय जी.आर रद्द करणं? हैदराबादच्या गॅझेटच्या आधारे तो जी.आर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, यासाठी तो जी.आर काढलाय. ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कुणाला देणार नाही. खोटे प्रमाणपत्रांचं वाटप झालंय का हे उपसमिती तपासेल. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कुणी काढलं असेल, फोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील. त्या अधिकाऱ्यावर कारवाई. तर मराठा समाजाला दिलेल्या दाखल्यांसंदर्भात श्वेतपत्रिका काढा. पंकजा मुंडेंचीही ओबीसी बैठकीत मागणी. मराठवाड्यामध्ये खोटे प्रमाणपत्र काढल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप. छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर. मंत्रिमंडळातनं त्यांना काढून टाका. जरांगेंचा हल्लाबोल. तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय. जरांगेंची पंकजा मुंडेंवर सुद्धा टीका. त्याचे गेलेला माणूस रावते ते जातीनं पछाडलेलं आहे. जातीयवादाचा नरकासूर. ते जातीत हे हे काय नाही, याला नरक चिवडायची सवय लागलेली. एखाद्याचं काय असतं, बोगस आरक्षण खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झालेत हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं. मराठा आरक्षणाच्या जी.आरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही. जी.आरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही. बबनराव तायवाडेंची माहिती. ज्या जी.आरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतो. तो जी.आर रद्द करण्याचं कारण काय? त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे, कारण ओबीसीचं नुकसानच होणार नाही. मराठा आरक्षणाबाबतचा जी.आर रद्द करा, मग चर्चा करा. लक्ष्मण हाकेंचीही या संदर्भात मागणी. नाही, पहिल्यांदा जी.आर रद्द करावा आणि मग चर्चेला सुरुवात करावी. अदरवाईज ओबीसींचा हा विश्वासघात असेल किंवा ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचा हा प्रकार आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही.